जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। लोकनगरी येथील रस्त्याची दुरावस्था पालिका प्रशासनाला दिसावी यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर दिवे लावून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय। पूर्वेच्या लोकनगरी परिसरातील स्वप्नलोक सोसायटी, L2 सोसायटी, हस्तिनापूर सोसायटी, J14, J5 आणि इतर सोसायटींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत। व्यवस्थित रस्ता नाही, त्यातच अजून भर पडली ती म्हणजे काही पथदिवे देखील बंद आहेत। त्यामुळे अंधारात या रस्त्यावरून चालावं कसं असा प्रश्न रहिवाशांना पडलाय। त्यामुळे दुचाकी वाहन देखील या रस्त्यावरून घेऊन जाणं जोखमीचे झाले आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। पालिका प्रशासनाने लवकर रस्त्याची डागडुजी केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। मागील 15 ते 20 वर्ष झाली या लोकनगरी सोसायटीला चांगली भव्य दिव्य सोसायटी आहे, पण इथे असणारा हा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता हा अद्यापही बनलेला नाही। 24 फीट रस्ता आहे, हा DP रोड आहे आणि जो हा सरळ रस्ता हा आपला ऑरेंज मेडिकलला हा जोडला जाणारा रस्ता आहे। पण का माहित कुणास ठाऊक हा रस्ता का होत नाहीये। सर्व लोकप्रतिनिधी सोबत आहेत, सर्व लोकप्रतिनिधींचा यांना होकार आहे, मग तरी हा रस्ता का नगरपालिकेने रखडून ठेवलाय। तुम्हाला माहित असलं पाहिजे की अनेक अपघात इथे होत आहेत आणि अपघात होऊनही लोकांनी वारंवार तक्रार करूनही भालचंद्र प्रतिष्ठानतर्फे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत नगरपालिकेला की हा रस्ता झाला पाहिजे, तरी हा रस्ता होत नाहीये। या पाठीमागे नगरपालिकाचं प्रशासन हा ढिम्म आणि आळशी झालेला आहे का? त्यांना लोकांच्या शोकांतिका दिसत नाहीये का? लोक ज्या प्रकारे आंदोलन म्हणजे आज दिवे लावून आंदोलन करण्याची वेळ येते, म्हणजे हा नगरपालिकेला एक जाग येण्यासारखा विषय आहे की त्यांना दिवसा ढवळ्या तर हे रस्ते दिसत नाहीये। तर जर का आज आपण बघतो की सगळे लोक वेगळ्या डिजिटल याच्यामध्ये पदार्पण करतोय। अंबरनाथ शहरामध्ये मोठमोठे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होत असताना एक सुसज्ज असणाऱ्या लोकनगरी रस्त्यालाच हा पर्याय का देत नाहीये मग ते लोक? यासाठी आम्ही लोक भालचंद्र प्रतिष्ठानतर्फे व लोकनगरीच्या सर्व नागरिकांतर्फे आम्ही हा आज दिवे लावून आंदोलन करतोय आणि इथेच आम्ही थांबणार नाहीये। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही फक्त मॅक्झिमम 20 दिवसाचा अल्टिमेटम देतोय नगरपालिकेला। जर का त्यामध्ये हा रस्ता जर का झाला नाही तर लोकनगरीली ही संख्या तुम्हाला कमी दिसते। प्रत्येक लोकनगरीला प्रत्येक माणूस मी नगरपालिकेच्या गेटवरती उभा करेन, पोलिसांची परवानगी घेऊन तेही। मी कुठल्याही अनुशासनाला आम्ही बाजूला हटत नाही, पण जर का तुम्ही हा रस्ता केला नाही तर भालचंद्र प्रतिष्ठानचा शेवटचा आहे की नगरपालिकेसमोर एक भव्य दिव्य आंदोलन तुम्हाला दिसेल। पथदिवे आम्ही काही 9 महिन्या अगोदर आम्ही ते पथदिवे जे बंद होते चालू करून देण्यात आले होते आमच्यातर्फे, पण काय त्याला माहित नाही त्यांना काय आजार आहे पथदिव्यांना लोकनगरीच्या, ते आपोआपच बंद होतात आणि बंद झाले की ते पुन्हा चालू होत नाही। आणि स्टार लाईटचं भव्य दिव्य कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे की स्टार लाईट आता अंबरनाथमध्ये किती मोठ्या प्रमाणात काम करते, कारण सगळीकडे दिवे बंद आहेत, लाईटी तर बंदच आहेत, फक्त ते बिल काढण्यासाठी स्टार लाईटचा उपयोग करतायत नगरपालिका, हे आम्हाला सांगायचं। खूप त्रास होत आहे आम्हाला लोकांना, रस्ता खूप खराब आहे। त्यातनं आमचे मुलं 10वीच्या क्लासेसला वगैरे जातात आहे, ते कुठल्या पद्धतीने येतात आहे त्याची काळजी सगळ्यांना माहिती आहे। रोड कसे झालेत, जंगल आहे नुसतं इकडे, त्याच्यामुळे आम्हाला लोकांना, आयांना, आज्यांना, त्या मुलांची खूप काळजी आहे। लाईट नाही आहे, आम्ही लोकांनी काय करायचं? आता क्लासेस माहिती आहे 10वी 12वीच्या परीक्षा आहेत, त्याच्यामुळे ते लोक खूप उशिरा येतात, क्लासेस 9-9 वाजेपर्यंत करतात आणि आमचे रोड तुम्ही बघा, खूप त्रास होतोय आम्हाला लोकांना यायला जायला। आम्ही वयस्कर लोक आहोत आणि आता बघा ह्याचा पाय पण तुटलाय, यंग लोकांचे पाय जातात, आम्ही म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं? आणि रोड बघा कसा आहे। त्रास होतो म्हणजे भयानक त्रास होतो, म्हणजे थोडं जायचं काहीतरी जाणं जरुरी झालंय। इथून एक दगड पाय असा फिसायला की गेलो, ह्यांचे तसंच ह्यांचं झालेलं आहे पायाचं। आणि मलाच तर इथून जायचं, आता काही भाजी आणायची आहे, काही रस्त्यावर रिक्षा आणायला जायचं म्हटलं इथे तर तिथपर्यंत जावं लागतं आणि हे रस्त्यावरून जायचं म्हणजे पाय फिसलतो असा दगडावरून वरून। आणि आम्ही किती सावरलाय स्वतःला, तर भयानक आहे प्रकार आणि ते व्हायलाच पाहिजे कुठल्याही हालतीत, नाही तर मग त्याचे दुष्परिणाम होतील। पावसाळ्यात जास्त येतं, सगळं पाणी असं येत असतं इकडून, आम्ही कसं जायचं हा प्रॉब्लेम असतो। आणि माझ्यासारख्यांना तर पाय केव्हा दगडावरून असा होतो, फिसलतो आणि मग केव्हा माणूस पडेल, तो तोंडावर पडेल, पायाला लागेल। त्याची एक उदाहरण हे झालं, यांचं हे झालेलं आहे पायाचं, तर हे होणं फार जरुरी आहे, नाही तर पुढे काय होईल काही भरोसा नाही। बरेच वर्षांपासून हा रस्ता बनलेलाच नाहीये,
त्याच्यामुळे रात्री तर महिलांना खूप येण्या जाण्याचा अशक्य रस्ता होतच नाही त्यांना येण्या जाण्याचा इकडे. आणि शिवाय रिक्षा सुद्धा आतमध्ये येत नाही. आता हा आमच्या भागावरती नगरपालिकेचं खरंच लक्ष आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तर नगरपालिकेने कृपया आता आमच्या या लोकनगरीच्या आतल्या भागावर लक्ष द्यावं हीच आमची सगळ्यांतर्फे विनंती आहे. रात्री अपरात्री तर महिला इकडे ये जा करूच शकत नाही. साप फिरतात, इकडे जंगल झालेलं आहे, लाईट्स नाहीयेत, त्याच्यामुळे सहजासहजी कोणीच प्रवास करू शकत नाही, चालत येऊ शकत नाही, असं सगळं इकडे चालू आहे.